अनेक महानगरपालिकांपाठोपाठ आता MMRDA अर्थात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने देखील दारू विक्रेत्यांच्या बाजूने आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम महामार्ग MMRDA ला हस्तांतरित व्हावेत असा प्रस्ताव MMRDA ने सरकारला पाठवलाय। रश्मी पुराणिक आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रश्मी, पुन्हा एकदा नवा बायपास म्हणावा लागेल? नक्कीच विलास, आपण पाहतो आहे की राज्य सरकारचं हे 2001चं परिपत्रक आहे की जे मार्ग राष्ट्रीय महामार्ग आहेत परंतु ते महापालिकांमधून किंवा शहरांमधून जातात, तर जर त्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तिकडच्या संस्थेने जर डिनोटिफिकेशन करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला तर राज्य सरकार तो प्रस्ताव स्वीकारणार। आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीने दारूची दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील किंवा बार असतील हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, त्याच वेळेला जेव्हा इतर महापालिकांप्रमाणे आता MMRDA देखील पुढे आलेली आहे। त्यांनी पश्चिम आणि पूर्व उपनगराचे जो रस्ता आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, तिकडचे जे रस्ते आहेत ते डिनोटिफाय करून MMRDAच्या ताब्यात द्यावे असा प्रस्ताव हा राज्य सरकारला पाठवलेला आहे। आणि हा संपूर्ण रस्त्याची देखभाल घेण्याची पण त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। त्यामुळे जे आधीच परिपत्रक आहे त्यानुसार राज्य सरकार देखील हे रस्ते जे आहेत ते MMRDA ला देणार। धन्यवाद रश्मी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा दारूसाठी नवनवी रस्ते कसे शोधले जात आहेत हे आपण गेल्या काही दिवसात पाहतोय।